भाऊंना थोडा मराठी आणि हिंदीमध्ये जरा हे असेल, हिंदीची पद्धत त्यांना तिथं माहीत नसेल म्हणून कुठेतरी गडबड झाली। जानते राजे हा मुद्दा तिथं आणला। आता तेवढी समज लागेल ना, तेवढी उंची लागेल। म्हणजे मी उंची कुठली म्हणतोय, वैचारिक उंची म्हणतोय। विधानसभेमध्ये काल तुमची आणि मंत्री नितेश राणेंची घडाजंगी पाहायला मिळाली, दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि सुलभराव पाटील यांची घडाजंगी पाहायला मिळाली। अशा प्रकारची वैयक्तिक तेरेबाजी कितपत योग्य आहे? हे बघा, संध्याकाळच्या वेळेस काल मी कोरडकरांचा मुद्दा घेत होतो, इतरही मुद्दे घेतले जे महाराष्ट्राचे हिताचे, शेतकरी, बिझनेस, व्यवसाय, इन्व्हेस्टमेंट, नोकऱ्या, त्याच्याचबरोबर अजून काही महत्वाचे मुद्दे घेतले आणि मी या सरकारला टार्गेट करत होतो, व्यक्तिगत लेवलला नाही पण लोकांच्या वतीने संविधानिक पद्धतीने तिथं आमचं भाषण चालू होतं। कोरडकरचा मुद्दा आल्यानंतर मला माहित नाही काय झालं, नितेश भाऊंना अचानक उठले, मंत्री आहेत। खरं तर जेव्हा राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत असते तर उत्तर मंत्री कधी देत नसतो, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना द्यावं लागतं, पण ते अचानक उठले, अतिशय खालच्या लेवलला गेले। आता आम्ही खालच्या लेवलला जात नसतो, कारण आपण जर खालच्या लेवलला गेलो तर मुद्दा बाजूला राहतो, जो मुद्दा आपण घेतलेला आहे आणि आम्हाला तो ठेवायचा नव्हता। माझं एकच त्यांच्याशी म्हणणं आहे, ना तर मी थोडासा अभ्यास केला, असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे एक वेगळं सेल आहे, 4 लोक त्यांनी बसवलेली आहेत। अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात जर विरोधी पक्षातल्या कुणी बोललं तर तिथं मंत्री कोण कोण होतं, आमदार भाजपचे कोण कोण होतं हे बघितलं जातं आणि मग त्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी त्याचा विरोध केला का, देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणीतरी बोलत असेल तर त्याचा विरोध कुणी कुणी केला हे लिखापडी त्या ठिकाणी होत असेल। ती लिखापडी दर संध्याकाळी नाही तर रात्री हे देवेंद्र फडणवीस साहेब बघत असतात। त्यामुळे आता काहीतरी करायचं म्हणून कदाचित नितेश भाऊंनी, म्हणजे फक्त कोरडकरचा मुद्दा महत्वाचा असताना का छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांच्या विरोधात कोरडकर बोलला, हा मुद्दा महत्वाचा असल्यामुळे पण तो मुद्दा बाजूला सारून फक्त फडणवीस साहेबांना वाचवण्यासाठी नितेश भाऊ त्या ठिकाणी बोललेत असं आम्हाला म्हणावं लागेल। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। सिनियर जे राणे साहेब आहेत त्यांचा आदर आम्ही करतो, त्यांची जी काम करण्याची पद्धत आणि या सगळ्या गोष्टी, त्यामुळे खालच्या लेवलला जायचं तर आम्ही बरंच काय जाऊ शकतो। दुर्दैव असं राहुल गांधींच्या बद्दल सुद्धा ते काहीतरी बोलले की राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून तिथं काहीतरी आदरांजली काहीतरी असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं, श्रद्धांजली। आता इथं नरेंद्र मोदी साहेबांच्या ट्विट तुम्हाला सांगतो, नरेंद्र साहेबांचे ट्विट एक नाही अशा अनेक आहेत, म्हणजे याच्यामध्ये जर खोलात तुम्ही गेला तर असे 20-25 ट्विट आहेत, पण एक ट्वीट है भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी को उनकी 100वीं जन्म जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजली। काय नितेश भाऊंना थोडा मराठी आणि हिंदीमध्ये जरा हे असेल, हिंदीची पद्धत त्यांना तिथं माहीत नसेल म्हणून कुठेतरी गडबड झाली। आता मी काय केलं तर मी थोडं त्यांच्या ट्विट बघत होतो। कसं आहे, एका खूप हुशार पत्रकारांनी पुण्यात काय बोललं होतं की तुम्ही भूमिका असे बदलतात जसे कपडे बदलले जातात। आता नितेश भाऊंची एक ट्विट आहे सावरकरांवर, ती ट्वीट काय आहे, सावरकर अपोलोजाइज्ड 4 times to British Empire. Such a man can never be example for youth, but a disgrace to every generation. खरं बोलले ते, पण आता भाजप बरोबर गेले, त्यांना तिथं मंत्रीपद पाहिजे होतं, त्यांच्या बऱ्याच व्यक्तिगत अडचणी होत्या ईडी पासून सगळ्या, म्हणून कदाचित त्यांना भूमिका बदलायला लागली। आता अशा भूमिका आम्ही बदलत नसतो, भूमिका त्यांना बदलायला लागली, त्यामुळे भूमिका जे सातत्याने बदलतात त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार। त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आम्हाला खालच्या, आणि मी जर खालच्या लेवलला गेलो असतो तर मग जो मुद्दा आहे, आम्ही म्हणत होतो सोलापूरकर आणि तो कोरडकर याच्यावर कारवाई करा, कारण की ते महामानवांच्या विरोधात बोलले, म्हणजे छत्रपतींच्या विरोधात बोलले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलले, आणि तो मुद्दा बाजूला सरू नये म्हणून आम्ही पर्सनल अजेंडा नाही तर जे काय पर्सनल गोष्टी तिथं बोलल्या ह्या बाजूला त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। त्याच्याच बरोबर त्यांनी पवार साहेबांचा मुद्दा तिथं काढला, त्याच्यामध्ये काहीतरी जानते राजे हा मुद्दा तिथं आणला। आता तेवढी समज लागेल ना, तेवढी उंची लागेल, म्हणजे मी उंची कुठली म्हणतोय, वैचारिक उंची म्हणतोय। आता ती उंची त्यांच्यात नसल्यामुळे छत्रपती का महत्वाचं आणि जानता राजा ही पदवी
शिवाजी महाराजांना कुणी दिली याचा जर इतिहास त्यांनी बघितला तर हा सावरकर त्यांचा जो मुद्दा आहे ना तसाच मुद्दा त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे वैचारिक मुद्दी आणि उंची तेवढी नसल्यामुळे जास्त खोलात जाऊ नये. तर कसं असतं, चिखलात आपण जर दगड टाकला तर आपले कपडे खराब होत असतात. पण जर त्यांनी संविधानाची किंमत ठेवली नाही, कारण का काही दिवसांपूर्वी तुम्ही जर स्टेटमेंट बघितलं असेल की भाजपच्या सरपंचांनाच आम्ही निधी देणार, म्हणजे तुम्ही शपथ घेतली संविधानाला केंद्रबिंदू ठेवून की आम्ही भेदभाव करणार नाही, आणि शपथ घेतल्यानंतर अशी जर स्टेटमेंट करत असेल तर त्यांना संविधान सुद्धा कळत नाही. मग हे सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, मित्र आहेत आमचे, थोडेसे जरा प्रेरित झाले होते आणि अचानक त्यांच्या बंधूंनी सुद्धा त्यांना पाठराखण केली. पण कशाची पाठराखण करतात हेच त्यांना कळत नसेल तर त्याला आपण काय करणार. दादा